दोन बायका एक नवरा, शेवटी दोघींमध्ये असा ठरला नवऱ्याला वाटून घेण्याचा फॉर्म्युला। नेमकी पुढे काय झालं हे पाहण्याआधी गुन्हेगार दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एका माणसानं 2 लग्न केली। पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे, पण एका व्यक्तीनं असं केलंय। नवरा आपल्यासोबतच राहावा असा दोन्ही बायकोंचा आग्रह होता। अखेर आता 2 बायकांमध्ये नवऱ्याची वाटणी झाली आहे। लग्न झालेला असताना दुसरा विवाह करणं कायद्यानं गुन्हा आहे, पण एका व्यक्तीनं पत्नीला अंधारात ठेवून दुसरं लग्न केलं। जेव्हा या गोष्टी समोर आल्या त्यावेळी कौटुंबिक वादाला सुरुवात झाली। नवरा आपल्यासोबत राहावा असा दोन्ही बायकांचा आग्रह होता। अखेर आता 2 बायकांमध्ये नवऱ्याची वाटणी झाली आहे। तर दोन्ही बायकांसोबत राहणारे तडजोड करून एक फॉर्म्युला ठरवण्यात आलाय। हा फॉर्म्युला पंचायत किंवा कुटुंबांनी काढलेला नाही। हा विषय पोलिसात गेल्यानंतर पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्रानं या वादातून मार्ग काढलाय। दोन्ही बायकांनी हा फॉर्म्युला मान्य केलाय। या फॉर्म्युलानुसार नवरा आठवड्यातले पहिले 3 दिवस पहिल्या बायकोसोबत आणि नंतरचे 3 दिवस दुसऱ्या बायकोसोबत राहील। 1 दिवस त्याला सुट्टी देण्यात आली आहे। नवऱ्यानं सुद्धा पोलिसांसमोर या प्रस्तावाला मान्यता दिली। बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील हे प्रकरण आहे। पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्रानं शुक्रवारी 14 प्रकरण निकाली काढली। त्यात काही दिवसांपूर्वी एक महिला पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांच्याकडे आली होती। ती रुपोली इथं राहायला आहे। महिलेनं पोलीस अधीक्षकांकडे नवऱ्याविरोधात तक्रारीचा अर्ज केला होता। त्यात तिनं नवऱ्यानं सोडून दिलाय, पालनपोषणाचा खर्च देत नाही असा आरोप केला होता। पहिल्या बायकोनं काय आरोप केला? कौटुंबिक विषय असल्यानं हा अर्ज पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवण्यात आला। अर्ज प्राप्त झाल्यानंतर नवऱ्याला केंद्रात उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली। शुक्रवारी समुपदेशन केंद्रात पती-पत्नी दोघे हजर होते। पत्नीनं आरोप केला आहे की नवऱ्यानं घटस्फोट न देता 7 वर्षापूर्वी दुसरं लग्न केलं। त्यांना 2 मुलं आहेत। नवऱ्यानं दुसरं लग्न केल्याचं लपवून ठेवलं होतं। त्याला काय जाणीव करून दिली? पहिल्या पत्नीनं आरोप केलाय की जेव्हा तिला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजलं तेव्हा तो तिला सोडून दुसऱ्या पत्नीसोबत राहू लागला। पहिल्या पत्नीनं सांगितलं की त्यांची दोन्ही मुलं मोठी होत आहेत। नवरा त्यांच्या शिक्षणाचा पालनपोषणाचा खर्च देत नाही। पत्नीचं हे आरोप ऐकून केंद्रानं नवऱ्याला खूप सुनावलं। घटस्फोट न देता दुसरं लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे। पत्नीच्या अर्जाच्या आधारावर तुला शिक्षा होऊ शकते याची त्याला जाणीव करून दिली। दुसऱ्या पत्नीबद्दल नवरा काय म्हणाला? पतीनं चूक मान्य केली। आपल्याला पहिली पत्नी आणि मुलांकडे जायचं आहे, पण दुसरी पत्नी असं करण्यापासून रोखते असं त्यानं सांगितलं। दुसऱ्या पत्नीला सुद्धा मुलं आहेत। पहिल्या पत्नीच्या घरी गेल्यानंतर दुसरी पत्नी धमकी देत असल्याचं त्यानं सांगितलंय। दोघींच्या कटकटीमुळे हैराण झालोय असं तो म्हणाला। समुपदेशन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या पत्नीला सुद्धा सुनावलं। त्याचं पहिलं लग्न झालंय हे माहीत असताना तू दुसरं लग्न करायला नको होतं असं स्पष्टपणे सांगितलंय। तेव्हा तिघेही घाबरले। केंद्राच्या सदस्यांनी तुमचा नवरा आता तुरुंगात जाणार असं सांगितल्यावर तिघेही घाबरले। नवरा आणि दोन्ही बायकोंनी मिळून ठरवलं की पती 4 दिवस पहिल्या पत्नीकडे आणि 3 दिवस दुसऱ्या पत्नीकडे राहणार। 4 दिवस पहिल्या बायकोकडे राहणार, त्यावरून पुन्हा कटकट सुरू झाली। हा वाढता वाद पाहून केंद्रानं ठरवलं की नवरा 3 दिवस दोघींकडे राहील। 1 दिवस त्याला सुट्टी देण्यात आली। सुट्टीच्या दिवशी नवरा ठरवेल त्याला कोणासोबत राहायचंय ते।